नमस्कार। पहलगाम येथे जे टुरिस्ट फिरायला गेलेले त्यांच्यावरती हल्ला करून त्यामध्ये काही नागरिक मृत्युमुखी पडले, तर काही नागरिक आज देखील हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहे। ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी वसई तालुका काँग्रेस कमिटीने आज ह्या ठिकाणी कॅन्डल मार्च आणि ह्या ठिकाणी सर्वांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेले आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी वसई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल आलमेडे साहेब आहेत, ते काय सांगतात ते आपण ऐकूया। सर नमस्कार। आज आपल्याला माहिती आहे की या आठवड्यात पहलगाम काश्मीर येथे जो दहशतवाद्यांनी हल्ला केला, जो भ्याड हल्ला होता, त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचप्रमाणे 26 पेक्षा जास्त प्राण या हल्ल्यामध्ये गेलेले आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा हा कॅन्डल मार्च आहे। वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने हा कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय शेठ पाटील ह्याच्यामध्ये उपस्थित आहेत, आमचे जे इकडचे ब्लॉक अध्यक्ष, इकडचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनरल लोकांना देखील हे अपिलिंग वाटलेलं आहे। मी सत्यपाल मलिक यांनी जो स्टेटमेंट दिलेला आहे तेवढंच सांगतो, हे रेकॉर्डवर आहे की 2000 पर्यटक पहलगाम ह्या एरियामध्ये असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षा त्या भागात नव्हती। कुठल्याही प्रकारची सुरक्षा जी आवश्यक आहे त्या एरियामध्ये, जेव्हा सत्यपाल मलिक म्हणतात त्यावेळेला सत्यपाल मलिक त्या एरियाचे 370 हे कलम ज्यावेळेला लावलं त्यावेळेला तिकडचे राज्यपाल होते आणि त्यांना तिकडची इत्थंभूत माहिती आहे। आणि त्यावेळेला ते जेव्हा म्हणतात की त्यांनी कुठल्याही प्रकारची सुरक्षा तिकडे नव्हती, 2000 आपले पर्यटक तिकडे होते, त्यांच्यावर अटॅक झाल्यानंतर दीड तासापर्यंत कुठलीही त्यांना व्यवस्था, कुणीही त्यांच्यापर्यंत त्यांना इलाज करण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पोहोचू शकले नाही, हे दुर्दैव आहे। आणि जे सत्ताधारी आहेत, जे धर्माच्या नावाने राजकारण करतायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हा देखील मेसेज सर्वसामान्य लोकांना आता बोलायला लागलेले आहेत की आपण जे वातावरण बिघडवत आहेत त्याच्याने अर्थव्यवस्थेला पण फटका बसतो। जे काश्मीरमध्ये पर्यटक जाणार होते ते येणाऱ्या काळात तिकडचं आर्थिक नुकसान जे होणार आहे त्यावेळेला देखील तिकडचे मुस्लिम जे पर्यटकांना सपोर्टिंग कार्य करतात त्यांनी देखील खूप सहकार्य करायचा प्रयत्न केला। त्यामुळे परत हिंदू मुस्लिम करायचं कुठेतरी अवॉइड केलं पाहिजे। की भावपूर्ण श्रद्धांजली वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने जे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जे इलाज घेत आहेत त्यांना लवकरात लवकर बरं होऊन घरी यावे, हीच अपेक्षा आम्ही आजच्या या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्यासोबत जिल्हा काँग्रेस सरचिटणीस विजय शेठ देखील आहेत, ते काय सांगतात ते आपण ऐकूया। नमस्कार। आज मी पक्षाचं राजकारण इथे जरी आम्हाला करायचं असतं तर आम्ही त्याच्यामुळे पक्षाच्या कुठल्या पण बाबतीमध्ये पट्टे घातलेले नाही आहे, कारण हा देशाचा प्रश्न आहे, हा एका पक्षाचा प्रश्न नाही। आम्ही सर्व वसईकरांच्या वतीने हा कॅन्डल मार्च काढून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आज इथे जमलेले आहोत। मी याच्या बाबतीत आमच्या साहेबांनी, जिल्हाध्यक्ष साहेबांनी मलिकांचं स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये सगळं सांगितलं ते योग्य आहे। म्हणजे त्यांनी त्या टायमाला एक इशाराच दिला होता की हे जर तुम्ही असुरक्षता जर इथे केली तर आज ना उद्या घटना करू शकतो, हे त्यांच्या वाचेत सत्य झालेलं आहे। आज 2000 पर्यटक ज्या ठिकाणी जातात की तिथे पिकनिक पॉइंट म्हणून गणला जातो आणि तिथे कंप्लीट सुरक्षा नव्हती, ही फार खेदाची गोष्ट आहे। आणि ह्या बीजेपी सरकारला याचा कुठेतरी यांनी याचा विचार केला पाहिजे, भारतीय जनतेचा विचार केला पाहिजे। आणि ही जी तुम्ही याचा ढिळेपणा दाखवतायत, हा ढिळेपणा त्यांनी बंद केला पाहिजे। आज आपल्याला कुठल्या पण प्रकारचं राजकारण न करता यांनी हे कार्य केलं पाहिजे। आज आम्ही सांगतो की जेव्हा तिथे मी पाहिलं एका मुलीचं पुण्याचं स्टेटमेंट की तिच्या समोर तिच्या काकाला मारतायत, तिच्या वडिलांना मारतायत आणि तिला जाब विचारतायत, ती बोलली की आम्हाला पण मारा। आज इथे चित्र दाखवले की जे लेडीज बिचारी आज तिच्या नवऱ्याच्या बॉडीकडे बसलेली आहे आणि ते 8 दिवसापूर्वी त्यांचे लग्न होऊन ते हनीमूनला म्हणून गेलेले आहेत। आज लोक आम्ही बघतो की त्यांच्या बॉडीकडे बघून नमस्कार करतात। म्हणजे कितीतरी आज देशाच्या लोकांना हे दुःखद घटना सहन होत नाही। तर याच्यामध्ये एकच गोष्ट की यांनी जे धर्माचं राजकारण करून जे हा तिढा निर्माण करतात
आणि आपल्या भारत देशाला हे निमित्त लावतात की म्हणजे धार्मिक द्वेष दाखवतायत, पण तसं नाहीये। आज त्या मुलींनी त्यांचं स्टेटमेंट दिले की आम्हाला तिथल्या घोड्यावाल्यांनी म्हणजे जे मोमेडियन जनता आहे तिकडचे ट्रॅव्हलिंग वाल्यांनी प्रत्येक नागरिकांनी त्यांना जातीने मदत करून त्यांच्याकडे कुठली पण पैशाची अपेक्षा न करता ओव्हर त्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा दाखवली। हे आपल्या देशाचं भवितव्य इतकं चांगलं आहे की सर्व धर्म समभाव आपला देश आहे, आणि असं असताना यांची अतिरेकी पाठवून हे जे दृश्य करतायत, ही जी हिंसा करतायत, याचा आम्ही निषेध करतो। हे देशामध्ये बीजेपी सरकारने आणि जे बसलेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि देशाचं संरक्षण केलं पाहिजे। ही संशयास्पद गोष्ट आहे की हे घडलं कसं। जर तुम्हाला तिथे एवढे पर्यटक जातात, आज सेन्सिटिव्ह काश्मीर आहे, तरी पण तिथे कुठल्या पण बाबतीत संरक्षण दिलं नाही। त्याबद्दल आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि जनतेला सुरक्षा द्यावी ही त्यांच्याकडे मागणी करून माझे 2 शब्द संपवतो। तर आपण ऐकलं, ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथे श्रद्धांजली देतोय। आम्ही श्रद्धांजली देताना फक्त श्रद्धांजली देत नाही, तर आमची एक मागणी आहे की ह्या घटनेचा खरोखर चौकशी झाली पाहिजे। कारण अशी घटना होती कशी, आपले जे टुरिस्ट गेलेले असतात, 2000 टुरिस्ट असताना देखील त्यांना तिकडे संरक्षण नव्हतं, आणि अशा संरक्षण विना हे लोक फिरतात आणि त्यामुळे अशा घटना घडतात। यावरती गव्हर्नमेंटनी, भारत सरकारने ह्यावरती सखोल चौकशी करावी अशी देखील ह्या सर्व मंडळीची आता त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।